दिल्लीत आम आदमी पक्षाचा सुपडा साफ, 48 जागा जिंकून तब्बल 27 वर्षांनंतर भाजप सत्तेत त्यांची वापसी, काँग्रेसची शून्याची परंपरा कायम. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा धक्कादायक पराभव, भाजपचे परवेश वर्मा ठरले जायंट किलर, सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावणार, केजरीवाल यांची प्रतिक्रिया. तुरुंगात गेलेले आपचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पराभूत, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी मात्र जागा वाचवली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पराभवाची डबल हॅट्रिक, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, काँग्रेसचा डीएनए अर्बन नक्षलवादाचा म्हणत केली टीका. आपचे नेते कट्टर बेईमान, ज्या पक्षाचा जन्म भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून झाला तोच पक्ष भ्रष्टाचारी बनला, मोदींचा हल्लाबोल, मद्य घोटाळ्यावरूनही केजरीवालांवर साधला निशाणा. केजरीवालांचे विचार आणि चारित्र्य शुद्ध नसल्यानं पराभव, अण्णा हजारेंचा हल्लाबोल, दिल्लीच्या निकालाबाबत बोलताना अण्णा झाले भावूक. दिल्लीत काँग्रेस आणि आप एकत्र असते तर निकाल वेगळा असता, संजय राऊतांचा निशाणा, तर एकमेकांमध्येच अजून लढा, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांच्या इंडिया आघाडीला कानपिचक्या. 2019 मध्ये निवडणुकी आधीच उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची हातमिळवणी केली होती. देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा, आपले फोनही उचलण्याचं ठाकरेंनी बंद केलं होतं, फडणवीसांची माहिती. काही झालं तरी चालेल पण लढणं थांबवणार नाही, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा माझा कट्टा कार्यक्रमात बोलताना निर्धार. राजन साळवींच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू असताना किरण सामंतांचं मोठं वक्तव्य, आपल्याला आणि उदय सामंतांना विश्वासात घेऊनच शिंदे निर्णय घेणार, सामंत यांचा दावा. राज ठाकरे हे राजकारणातील विराट कोहली आणि रोहित शर्मा, अमित ठाकरेंचं वक्तव्य, पराभवावरून डिवचणाऱ्या अजित पवारांनाही दिलं उत्तर. लाडकी बहीण योजनेला कोणतेही नवे निकष लावलेले नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण, अपात्र ठरलेल्या महिलांनाच योजनेतून बाद केल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.